कोल्हापूर शहरात गेली अनेक वर्ष सर्वपक्षीय कृती समिती कार्यरत आहे। या कृती समितीनं नक्कीच काही नागरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला, यात शंका नाही। पण प्रत्येक विषयावर विरोधाची भूमिका नको असं म्हणणारा एक मतप्रवाह कोल्हापुरातच तयार झालाय। एखादं आंदोलन म्हणजे आक्रस्ताळेपणा किंवा दिखाऊपणा नसतो, किंबहुना परस्पर आदरयुक्त संवादातून एखादा प्रश्न मार्गी लावता येतो, हे लक्षात घेऊन प्रशासन आणि आंदोलक यांच्यातील नातं सुधारण्याची आता गरज आहे। शुक्रवारी कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या समोर कृती समितीने प्रश्नांचा भडीमार करत काही आरोप केले, त्यामुळे आयुक्त बैठकीतून निघून गेले। या घटनेनंतर आता कृती समितीच्या भूमिकेबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे। 5 वर्षांची प्रशासकीय राजवट जाऊन कोल्हापूर महापालिकेवर आयुक्त म्हणून डॉक्टर राजेंद्र भारुड दाखल झाले आहेत। सनदी अधिकारी म्हणून त्यांनी सकारात्मकदृष्ट्या काम सुरू केलंय। त्यातून ते महापालिकेच्या आर्थिक हिताचा कारभार करू पाहतायत। अशा परिस्थितीत त्यांनी कोल्हापूर महापालिकेच्या आर्थिक स्थितीबद्दल एक विधान केलं आणि कोल्हापूरच्या कृती समितीनं त्या विधानावर आक्षेप घेतला। शुक्रवारी सायंकाळी महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कृती समिती आणि आयुक्त यांच्यात त्याच विधानावरून वाद झाला आणि सन्मानजनक संवाद होत नसल्याच्या कारणावरून आयुक्त अचानक बैठकीतून बाहेर पडले। आयुक्तांची ही कृती योग्य की अयोग्य याबद्दल मतमतांतर आहेत, पण कृती समितीच्या काही सदस्यांनी उपस्थित केलेले मुद्दे योग्य असले तरी ते सांगण्याची पद्धत आणि आक्रमक भूमिका याबाबत मात्र आता आक्षेप घेतला जाऊ शकतो। नागरी प्रश्नांवर कार्यरत असलेली कृती समिती कोल्हापुरात सातत्याने सक्रिय आहे, त्यात गैर काहीच नाही। पण प्रश्न सोडवण्यासाठी सुसंवाद असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। सर्व विषयातील सर्व काही आम्हाला समजतं अशा आविर्भावात वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधींना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं आणि धारेवर धरणं कितपत योग्य आहे याचा सारासार विचार करणं गरजेचं आहे। शुक्रवारच्या बैठकीतून आयुक्त बाहेर पडल्यानंतर कृती समिती सदस्यांनी हा संपूर्ण कोल्हापूरचा अवमान असल्याचा दावा केलाय। पण दुसरीकडे महापालिका आयुक्तांना अशा पद्धतीनं निरुत्तर किंवा अवमानित करणं योग्य नाही असं म्हणणाराही एक वर्ग सोशल मीडियावर व्यक्त होतोय। कृती समितीमधील काही सदस्यांचा अवमान म्हणजे तमाम कोल्हापूरचा अवमान कसा काय असू शकतो असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित झालाय। महापालिकेचं उत्पन्न वाढायचं असेल तर काही कटू निर्णय घ्यावेच लागतील, पण प्रत्येक गोष्टींना कृती समितीकडून विरोध होऊ लागला तर शहराचा विकास कसा होणार, यातून नागरिकांचं हित कसं साधलं जाणार असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। शुक्रवारच्या बैठकीत आयुक्त वागले ते योग्यच आहे, पण त्यांनी महापौरांना सांगून जायला हवं होतं असं सांगत माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या रूपानं कोल्हापूरला एक सक्षम अधिकारी मिळाल्याचं नमूद केलंय। वास्तविक महापौर उपस्थित असताना त्यांना न सांगता जाणं हे चुकीचं आहे। एका अर्थानं अवमान करणार असलं तरी आता असलेल्या आयुक्तांच्या सारख्या प्रोएक्टिव्ह जो कोल्हापूरचे अनेक कटलेले विषय मार्गी लावण्यासाठी अथक प्रयत्न करतायत, जे कोल्हापुरातल्या सामान्य माणसाला बरोबर घेऊन कोल्हापुरात काहीतरी चांगलं घडवायचं त्यांचा मानस आहे, जे प्रशासन म्हणून नगरसेवकांना सर्वच प्रकारच्या सहकार्य करतायत आणि कोल्हापुरातल्या नोकर भरती असो किंवा अतिक्रमणांचा विषय असो यामध्ये जे प्रोएक्टिव्हली काही करतात अशा व्यक्तीला अशा पद्धतीनं बोलणं ही कोल्हापूरची संस्कृती आहे का, तर असं नाही आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांनी यापूर्वी बघितलेलं आहे की अनेक आंदोलनं आपण केली, अनेक चांगल्या कंपन्या यायच्या, त्यामुळे कोल्हापुरात बंद झाल्या आणि आता अशा चांगल्या अधिकाऱ्याला जो काही 8-10 वर्षांच्या गॅप नंतर आलेला आहे त्याला पण अशीच आपण वागणूक देणार असतो, तर मला वाटतं की कोल्हापूरकरांनी याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे। कृती समितीकडून आजवर अनेक विषयांवर आंदोलनं झाली आहेत। कृती समितीनं प्रश्न सोडवण्यासाठी किंवा त्या प्रश्नाचे वेगवेगळ्या अनुषंगानं अभ्यासपूर्ण कंगोरे मांडणं अपेक्षित आहे। शासकीय अधिकारी म्हणजे शहराच्या विरोधी व्यक्ती अशी एकांगी भूमिका घेण्याचं काहीच कारण नाही। एकीकडे दुर्दैवानं अन्य काही आंदोलनं केवळ दिखाव्यासाठी आणि मांडवलीसाठी केली जातात, हे सुद्धा या शहरात सिद्ध झालंय। अशावेळी कृती समितीनं अधिक संयमी आणि जबाबदारीनं भूमिका घेतली तर नक्कीच शहराच्या विकासासाठी आणि प्रश्न सुटण्यासाठी उपयोग होईल।